अबोना पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशींवर अखेर गुन्हा दाखल. लाच प्रतिबंधक विभागाची कारवाई. दिनांक 12/8/2025 रोजी तक्रार मिटवण्यासाठी संदीप परदेशींकडून लाच मागण्यात आली होती. याविषयी संबंधित तक्रारदाराकडून लाच प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत लाच प्रतिबंधक खात्याकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी आणि एका पोलीस कर्मचाऱ्यावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधन अधिनियम 1988/7/12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार व त्याच्या मित्रांवरील दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपींनी 7 जणांकडून प्रत्येकी 15,000 रुपये आणि तक्रारदाराचा मित्र गोपाल शेखावत यांच्या जुन्या गुन्ह्यासाठी 25,000 रुपये असे एकूण 1,30,000 रुपयाची लाच मागण्यात आली होती. तक्रारदाराने आरोपी क्रमांक 2 याच्याकडे रक्कम देण्यास सांगितले होते आणि आरोपी क्रमांक 2 पोलीस कर्मचाऱ्याने ही रक्कम घेण्यास संमती दर्शवल्यामुळे दोघांवर नाशिक लाच प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी एकनाथ शिंदे, पोलीस उपअधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक आणि श्रीमती नेहा सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या पथकाने केली आहे.